आपल्या फार्मवर जर शिंगटे प्राणी असतील, मग ते बोकड असो किंवा शेळी असो, विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांच्या शिंगांना खोबरेल तेल लावणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही कोणतंही लावू शकता, पॅराशूटचं लावू शकता. त्यांच्या डोक्याला आणि शिंगाला चपचपीत खोबरेल तेल लावणं फार गरजेचं आहे. कारण ज्या प्राण्यांना शिंगा असतात ते प्राणी शिंगाच्या माध्यमातून त्यांच्या शरीराचं तापमान हे मेंटेन ठेवण्याचं काम करत असतात. जे प्राणी शिंगटे असतात, ज्यांना शिंगा असतात, ते शिंगाच्या माध्यमातून त्यांच्या शरीराचं तापमान आणि बाहेरील तापमान या दोन्हींचा समन्वय साधून आपलं टेम्परेचर मेंटेन करत असतात. तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की हे झालं शिंगट्या शेळ्यांचं, पण ज्या शेळ्यांना शिंग नाही आहेत ते प्राणी त्यांचं शरीराचं टेम्परेचर कसं मेंटेन करतायत, तर ती बाब माझ्या अजून अभ्यासात आलेली नाही. पण आलेली अभ्यासात कोणती बाब आहे की ही आता तुम्ही म्हणाल 1-2 प्राणी असेल तर आपण लावू शकतो, आमच्याकडे 10, 20, 30, 40, 50 आहेत. हे पहा, प्राणी किती आहेत ह्याला महत्त्व नाही, त्याचं नियोजन तुम्ही कसं करताय हे फार महत्त्वाचं आहे.